नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या यूट्यूब चॅनलवरती। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म 1 जुलै 2024 पासून सुरू होणार होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सोबतच या जे पोर्टल लॉन्च करणार होते त्या पोर्टलचं काम पूर्णपणे झालेलं नसल्यामुळे हे पोर्टल लॉन्च करण्यात आलेले नाही आहे आणि त्यामुळे हे फॉर्म सध्या ऑनलाईन पद्धतीने तुम्ही सादर करू शकत नाही। परंतु त्या फॉर्ममध्ये काय काय माहिती भरायची आहे त्याची एक अर्जाचा नमुना शासनाने प्रसिद्ध केलेला आहे। त्या नमुन्याबद्दल आपण पूर्ण काही माहिती घेणार आहोत। सोबतच त्या फॉर्ममध्ये काय काय माहिती तुम्हाला भरायची आहे आणि तो फॉर्म कुठे द्यायचा आहे, संपूर्ण इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा, जेणेकरून कुठल्याही प्रकारची स्टेप तुमच्याकडून मिस होणार नाही। चला मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर येत राहतात। मित्रांनो, मी इथे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला जो फॉर्म भरायचा आहे त्याचा नमुना ओपन केलेला आहे। ही माहिती तुम्हाला ऑनलाईन फॉर्म त्यावेळी सादर करायची आहे। तर यामध्ये काय काय माहिती भरायची आहे ते आता आपण पाहूया। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज, तर त्यामध्ये महिलेचे संपूर्ण नाव, महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, महिलेचे लग्नानंतरचे नाव, हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे भरायचे आहे। नंतर इथे जन्मदिनांक दिलेले आहे, त्यामध्ये तुम्हाला दिनांक, महिना व वर्ष अशा पद्धतीने टाकायचा आहे। नंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, जिथे तुम्ही राहता तो संपूर्ण पत्ता तुम्हाला इथे फिल करायचा आहे। नंतर तुम्हाला जे तुमचे जन्माचे ठिकाण आहे, महिलेचे जे जन्माचे ठिकाण आहे, जिल्हा, गाव, शहर, ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत आणि पिनकोड सुद्धा इथे भरायचे आहे। इथे तुमचा सुरू असलेला मोबाईल क्रमांक, जो की वेळोवेळी या फॉर्मची जे अपडेट्स आहे ते तुम्हाला या मोबाईल नंबरवर मिळेल, तर हा मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर आधार कार्ड क्रमांक इथे तुम्हाला व्यवस्थितपणे लिहायचा आहे। त्यानंतर जर तुम्ही शासनाच्या कुठल्याही इतर आर्थिक योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्हाला इथे होय किंवा नाही करायचं आहे आणि तुम्हाला त्या योजनेमधून किती पैसे मिळतात सुद्धा इथे लिहायचे आहे। नंतर इथे आहे वैवाहिक स्थिती, तुम्ही विवाहित आहात, घटस्फोटित आहात, विधवा आहात, परित्यक्त आहात किंवा निराधार आहात, हे तुम्हाला इथे लिहायचं आहे। नंतर आहे तुम्हाला बँकेचे डिटेल, बँकेचे संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे व्यवस्थितपणे भरायचे आहेत। त्यामध्ये तुमचे बँकेचे पूर्ण नाव, बँक खातेदाराचे नाव, बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड जो बँकेच्या पासबुकवर दिलेला तो प्रत्येकाचा असतो, तो प्रत्येक बँकेचा वेगवेगळा असतो, तर तो इथे तुम्हाला व्यवस्थितरित्या भरायचा आहे। त्यानंतर तुमचे जे आधार कार्ड आहेत ते तुमच्या बँक खात्याला लिंक आहे की नाही, इथे होय किंवा नाही करायचे। फॉर्म भरते वेळी इथे तुम्ही हो करा आणि 10 ऑगस्ट जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक नसेल तर 10 ऑगस्ट पूर्वी हे तुम्ही काम करून घ्या। नंतर आहे नारी शक्तीचा प्रकार, तुम्ही यामधून काय आहात, अंगणवाडी सेविका आहात, अंगणवाडी मदतनीस आहात, पर्यवेक्षिका आहे, ग्रामसेवक आहात, वार्ड अधिकारी आहे, शेती सुविधा केंद्र चालवत असाल तर ते आहे, किंवा सामान्य महिला आहात तर तुम्हाला ते कुठल्याही जॉबवर किंवा नोकरीवर नसेल तर तुम्हाला इथे सामान्य महिला यावर इथे लिहायचं आहे। नारी शक्तीच्या प्रकाराच्या पुढे तुम्हाला इथे सामान्य महिला अशा प्रकारे लिहायचं आहे। त्यानंतर कागदपत्रे तुम्हाला इथे लागणार आहे फॉर्म भरतेवेळी, ती आहे आधार कार्ड, दिवस प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र, पासबुक झेरॉक्स आणि अर्जदाराचा फोटो। दिवस प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काढून घ्या, किंवा त्या व्यतिरिक्त जन्म प्रमाणपत्र सुद्धा इथे चालते असे त्यांनी ऑप्शनमध्ये दिलेले आहे। नंतर अर्जदाराने नंतर हा फॉर्म अर्जदाराने पूर्णपणे व्यवस्थितरित्या भरल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा असे देखील यामध्ये टीप दिलेली आहे। तुमच्या जवळपास कुठलेही अंगणवाडी केंद्र असेल त्यांच्याकडे हा फॉर्म तिथे नेऊन द्यायचा आहे। त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र, इथे सुद्धा हमीपत्र म्हटलेलं आहे, तर हमीपत्रामध्ये तुम्हाला काही करायचे जास्त नाही आहे, तुम्हाला फक्त इथे मार्क करायचे आहे की माझ्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा अधिक नाही। त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य कोणीही आयकरदाता नाही, IT रिटर्न कोणीही भरत नाही। त्यानंतर आहे माझ्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती कंत्राटी किंवा इतर कुठलेही कर्मचारी किंवा सरकारी विभागामध्ये नोकरी करत नाही। त्यानंतर मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या
पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेत नाही, माझ्या कुटुंबातील सदस्य विद्वान किंवा माझी खासदार आमदार नाही, या सर्व अटी तुम्हाला इथे चेक करायचे आहे आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नाही, तसेच माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने नाही. जर ट्रॅक्टर असेल तर चालून जाईल, पण इतर जे 4 चाकी वाहन आहेत ते तिथे नसायला पाहिजे. त्यानंतर हा अर्ज पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला इथे अर्जदाराची जे साईन आहे, सही आहे, ते इथे करायची आहे आणि हा अर्ज तुम्हाला जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये नेऊन द्यायचे आहे. त्यानंतर अंगणवाडी केंद्रातील जे व्यक्ती आहे ज्यांच्याकडे हे फॉर्म भरण्याचं काम दिलेलं आहे, ते हा फॉर्म तुमच्याकडून घेईल आणि ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज सादर केल्यानंतर इथे तुमचा जो अर्जाचा नोंदणी क्रमांक आहे तो देईल आणि ही पावती तुमच्याकडे देण्यात येईल आणि ज्यांनी हा अर्ज घेतला त्यांची स्वाक्षरी इथे राहणार आहे. तर अशा प्रकारचा हा फॉर्म आहे मित्रांनो. आणि हा अर्जाचा जर नमुना तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा व्हॉट्सअप चॅनलवरती सुद्धा दिलेला आहे. दोन्ही चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, हा फक्त अर्जाचा नमुना आहे. तुम्हाला जो फॉर्म आहे तो ऑनलाईनच पद्धतीने भरायचा आहे. जेव्हा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म भराल त्या अगोदर हा फॉर्म नीटनेटका भरून जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येत नसेल तर तुम्हाला जवळच्या अंगणवाडी सेविका किंवा व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे त्या ठिकाणी हा फॉर्म तुम्ही भरून सादर करू शकता. त्यानंतर पुढील व्यक्ती या फॉर्मच्या आधारे तुमची जे सर्व माहिती आहे ते ऑनलाईन पद्धतीने भरेल. तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स आपल्यासमोर येत राहतील. तर चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून लवकरात लवकर तुमच्यापर्यंत कुठल्याही प्रकारचे जे अपडेट्स आहेत ते पोहोचेल. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.